महावितरणच्या डिसेंबर 2024च्या बहुवार्षिक दरवाढ याचिकेवर वीज नियामक आयोगाने 28 मार्च 2025 रोजी महावितरणच्या 8% अतिरिक्त गळतीवर बोट ठेवत वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. परंतु महावितरणच्या फेरविचार मागणीवरून लगेचच केवळ 4 दिवसांत 2 एप्रिल 2025 रोजी आयोगाने आपल्याच आदेशाला आश्चर्यकारक स्थगिती दिली होती व त्यानंतर फेरविचार याचिकेवर वीज ग्राहकांना म्हणणे मांडण्याची संधी न देता 25 जून रोजी नवीन दरवाढ करणारा आदेश पारित केला होता. यावर वीज ग्राहकांत तीव्र नाराजी निर्माण होऊन अनेक संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. उच्च न्यायालयाने वीज ग्राहकांच्या बाजूने निकाल देत आयोगाच्या 28 मार्च 2025च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर महावितरण सर्वोच्च न्यायालयात गेले, मात्र तिथेही वीज ग्राहकांच्या बाजूने निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकेवर वीज ग्राहकांना म्हणणे मांडण्याची संधी न दिल्याचा ठपका ठेवत आयोगाने याबाबत जाहीर सुनावणी घ्यावी असे आदेश दिले होते. त्यानुसार नियामक आयोगाने 2 ते 8 जानेवारी या कालावधीत नागपूर, संभाजीनगर, अमरावती, मुंबई व पुणे येथे जाहीर सुनावणी घेतली. आज पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये जाहीर सुनावणी पार पडली. यामध्ये विटा यंत्रमाग संघ व राज्यातील 20 लाख यंत्रमाग धारकांच्या वतीने विटा यंत्रमागचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी भाग घेत आपले म्हणणे मांडले. आमदार सतीश पाटील, आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटके यांच्यासह जवळपास 300 विविध वीज ग्राहकांनी समक्ष उपस्थित राहून आपले गाऱ्हाणे मांडून फेरविचार याचिका व त्यावरील आयोगाच्या सुधारित दरवाढ आदेशास विरोध दर्शविला व नियामक आयोगाने आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी 25 जूनचा वीज दरवाढ करणारा आदेश रद्द करून आपलाच 28 मार्च 2025चा मूळ आदेश कायम करून राज्यातील 3.5 कोटी वीज ग्राहकांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी सर्वच वीज ग्राहक प्रतिनिधींनी केली. आपले उद्योग व व्यापारी वीज दर हे देशात सर्वाधिक असल्याबाबत यामुळे आपले उद्योग शेजारच्या राज्यात जाऊ लागले असल्याबाबत उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी चिंता व्यक्त करीत आयोगाने ठाम भूमिका घेऊन 28 मार्च 2025चाच आदेश कायम करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ, सदस्य, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, मुंबई. नमस्कार सर, मी राज्यातल्या यंत्रमाग धारकांच्या वतीनं या ठिकाणी महावितरणनं जो वीज दर प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यावर जी फेरविचार याचिका दाखल केलेली आहे त्याच्या बाबतीमधलं राज्यातल्या यंत्रमाग धारकांचं म्हणणं या ठिकाणी सादर करण्यासाठी उपस्थित आहे. सर, सुरुवातीला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की महावितरणनं जो सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला होता त्या दाखल केलेल्या प्रस्तावावर माननीय आयोगानं 28 मार्चला जो आदेश दिला आणि आम्हा सगळ्यांनाच आश्चर्य असं वाटतं की 2 एप्रिलला आपल्याच आदेशाला आयोगानं स्थगिती कशाच्या आधारे दिली. कारण कधी म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकदाच आपल्याला ग्राहकांना कुठेतरी दिलासा मिळेल का काय अशी शक्यता निर्माण झालेली होती त्या आदेशामध्ये. परंतु तो आम्हाला मिळालेला आनंद 4 दिवसामध्ये संपुष्टात आला आणि 2 एप्रिलला स्थगिती मिळाली. त्याच्यानंतर माननीय आयोगानं महावितरणची फेरविचार याचिका जी होती त्याच्यावर आमचं कुठलंच म्हणणं न ऐकून घेता 25 जूनला जो सुधारित आदेश दिला तो खरं तर साहेब या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की महावितरणनं जो मूळ प्रस्ताव दाखल केलेला होता तो जसा तसा आयोगाने स्वीकारला काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आमच्या राज्यातल्या यंत्रमाग धारकांच्या वतीनं या ठिकाणी एक छोटं थोडक्यामध्ये म्हणणं असं मांडू इच्छितो की सर, महावितरणनं जो प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यामध्ये गळती लपवलेली आहे आणि आपला जो मूळ आदेश होता त्यामध्ये देखील आपण त्या अतिरिक्त गळतीवर बोट ठेवलेलं होतं. जवळपास जी 8% अतिरिक्त गळती होती ती नाकारून आपण वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आमचं या ठिकाणी आग्रहाची मागणी राहील की गळतीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण पुन्हा एकदा कठोर काही निर्णय घ्यावेत आणि राज्यातील उद्योग क्षेत्राला आणि यंत्रमाग धारकांना दिलासा द्यायचा प्रयत्न करावा. त्याबरोबर सर, यंत्रमाग व्यवसायाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास 20 लाख यंत्रमाग धारक आहेत. प्रचंड मोठा रोजगार त्यातून निर्माण होतोय. गेल्या अनेक वर्षापासून अनेक वेगवेगळ्या कारणांच्यामुळं हा यंत्रमाग व्यवसाय नामशेष होतोय का अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं वाढणारे वीज दर हा खूप मोठा अडचणीचा विषय या ठिकाणी या व्यवसायासमोर उभा ठाकलेला आहे. अशा वेळेला आपण या ठिकाणी जो 25 मार्च रोजी जो आदेश दिलेला आहे तो आदेश निश्चित करावा अशी आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये मागणी आहे.
साहेब, दुसरं एक मी आपल्या सगळ्यांचं लक्ष याकडे वेधू इच्छितो की प्रस्तावातील तांत्रिक विसंगती. महावितरणमध्ये वीज खरेदी, महावितरण केवी रिएक्टिव्ह पॉवरच्या बाबतीमध्ये अतिरिक्त पैसे जे वसूल केले जातात त्यामध्ये जोपर्यंत खरेदीचा आधार बदलत नाही तोपर्यंत ग्राहकांकडून अशी वसुली करणे हे अन्यायकारक होईल असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. महावितरणच्या वितरण हानीचे आणि खर्चाचे त्रयस्थ संस्थेवर सर ऑडिट करावं अशी एक आमच्या सगळ्या यंत्रमागधारकांच्या वतीनं मागणी आहे. आणि सर मला असं पुन्हा एकदा सुचवायचं आहे की फेरविचार याचिकेद्वारे लादलेली दरवाढ या ठिकाणी आयोगानं रद्द करावी आणि आपला 25 मार्चचा जो आदेश आहे तो नक्की करून राज्यातील ग्राहकांना दिलासा द्यावा. धन्यवाद. नवीन मेहता, अमरनाथ पाटील. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.